गेले होते ताईंच्या हळदी कुंकवाला. बघा किती छान रांगोळी काढली. पुढे आता बघा ही सजावट बघा किती छान सजावट केलेली आहे. किती सुंदर हळदी कुंकाचं डेकोरेशन केलंय. पतंगाने कसं घर सजवलंय बघा. हळदी कुंकाचं पतंग आहे, विविध रंगाने पतंगाने सजवलंय. हे बघा डेकोरेशन. आता पहिली प्रथम हळदी कुंकू लावून वाण देवीला अर्पण केलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता सर्व महिलांना हळदी कुंकू देऊन त्यांचे आदरातिथ्य केलेले आहे. किती छान प्रकारे वाण दिलेलं आहे. सर्वजण एन्जॉय करत आहेत. हे बघा आमच्या ताई यांच्या घरी हळदी कुंकू होतं. तेव्हा किती छान सजावट केली. हा तिकडचं एक काढते. हे बघा त्यांचं देवार लहानच आहे देव. विचारू नका, खाली पण नाही मोठं. त्याच्यापेक्षा मोठा आहे मावशी खाली. हो का? मार्बलचा आहे ते. आणलंच नाही वरती. हो ना? वाण द्यायला किती वस्तू आणल्यात. आहे ना बाकी आहे. बाकी आहे ना. आजी आमच्या बसले. मग दुपारी आल्यावर काय काम होतं? म्हणलं तेच होतं. हो का? विचारू नका. यायला माहित आहे. कपडे घालत होते ना, हे गोकुळ नगरीतल्या सर्व आपल्या हो ना, बरोबर आहे ना. लय हौशी बाई. खूपच पाऊस आहे त्यांना. पाऊसच खूप आहे. एक दिवस उद्या माझ्या पंचायत हो का? एका दिवशी मग बोलून माझी भागी किती छान सजावट केली. ह्या वाटतं ओळखीचं नाही. 10 वर्ष मी दुकान चालवलं. मी आणते नवीन लग्न झालं. हा तुम्ही बाईसारखं वाटते मला. गुलेबाईची सून आहे मोठी. हा हा हा. उद्या बाई कुठं गुलेबाई नाही माहिती तुम्हाला? गोकुळ नगरीमध्ये खपके ना त्यांच्यावर नाही एवढं माहिती त्यांना, लक्षात नसेल. चेहऱ्याची मग म्हणूनच म्हटलं ना, म्हणून मी ग्रुपवर टाकलं.